हर घर तिरंगा अभियानांतर्गत राहता शहरात भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न झाली। हातामध्ये तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं होतं। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर आणि उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ यांच्या उपस्थितीमध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान व्यक्तींनी केलेला त्याग आणि दिलेलं बलिदान तसेच समाजामध्ये स्वातंत्र्याची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा करण्याचं आवाहन केले। राहता नगर परिषद आणि राहतेकरांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला असून सर्व जाती धर्मांचे विद्यार्थी आणि नागरिक रॅलीत सहभागी झाले आहेत। हा कोणत्याही एका जाती धर्माचा उत्सव नसून भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव आहे। राहता नगर परिषद आणि राहतेकरांनी हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवल्याचा अभिमान वाटतो। प्रत्येक नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करावा असं आवाहन देखील डॉक्टर सुजय विखे पाटलांनी केलं। शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 15 ऑगस्ट पुरतच स्वातंत्र्य दिवस हा मर्यादित राहत होता, पण या दिवसाचं महत्त्व किती आहे, या दिवसाला मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी त्याग केला, संघर्ष केला, हा संदेश सगळ्या पिढीपर्यंत पोहोचवावा आणि हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे सगळ्या समाजामध्ये एक वातावरण निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींजींनी तिरंगा रॅलीचं आयोजन प्रत्येक भागामध्ये, देशामध्ये, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये करण्याचा एक मानस केलेला आहे। ते ग्राह्य धरत यावेळेस इतर वर्षांपेक्षा मोठं नियोजन राहता नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मला आनंद होतो की राहत्यामधलं नियोजन करत असताना जर तुम्ही पाहिलं तर सर्व जातीचे मुलं त्यामध्ये सहभागी झाले, सर्व धर्माच्या मुलं त्यामध्ये सहभागी झाले आणि हा नुसता स्वातंत्र्याचा संदेश नाही, हा कुठल्या धर्माचा सण नाही, हा कुठल्या जातीचा सण नाही, हा कुठल्या पक्षाचा सण नाही आहे। एक भारतीय म्हणून सगळे लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि जो एकोपा, सामाजिक एकोपा आपण आपल्या या तालुक्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा एक संदेश देखील या यात्रेच्या माध्यमातून मुलांनी देण्याचा प्रयत्न केला। मला आनंद आहे की असेच नियोजनं झाले पाहिजेत। प्रत्येक कार्यक्रम आपण जर पाहिला तर जाती आणि धर्माचे वेगळ्या वेगळ्या जयंत्या साजरा होतात, वेगळे वेगळे सण साजरा होतात, पण हा एकमेव त्योहार आहे जो या सगळ्या गोष्टींच्या विरहित साजरा होतो आणि तोच करायचं काम राहता नगरपंचायतीच्या वतीने केले। राहता नगर परिषदेतून सकाळी 9:30 वाजता तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गांवरून तसेच चितळी रोडवरून रॅली मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी तिरंगा फडकावत देशभक्तीचा उत्स्फूर्त जागर केला। शालेय विद्यार्थी, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते। हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर भारावून गेला। रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याबरोबरच स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यात आली। रॅलीचा समारोप सेंट जॉन हायस्कूल येथे करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना देशभक्तीची भावना जपण्याचं तसेच प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचं आवाहन केलं। रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले। या रॅलीमध्ये खासदार बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल, प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुल, शारदा शैक्षणिक संकुल, सेंट जॉन हायस्कूल, PGS हायस्कूल, डॉक्टर KY गाडेकर विद्यालय, उर्दू शाळा, जिल्हा परिषद शाळा तसेच परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी रॅली दरम्यान वाहतुकीचे योग्य नियोजन करून रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केलं। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता।